नमस्कार, आपण पाहत आहे यशोमनी न्यूज. यशोमनी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महानगरपालिकेच्या आरक्षित सांडपाणी जागेवर होत आहे गवतची चोरी. सामाजिक कार्यकर्ती रुचिता ताई नाईक यांनी केली कारवाईची मागणी. आपण पाहू शकतो रुचिता नाईक काय म्हणते आणि त्यांचे काय आरोप आहे. 5,000 रुपये किलोनी विकलं त्याची काही किंमत आहे. तर महाराष्ट्र बॉर्डरवर, गुजरात बॉर्डरवर लाखो रुपयांना ह्याचं विकलं जात आहे. महानगरपालिकेच्या समोर या गवताची चोरी होत आहे. आपण माझ्या मागे बघू शकता, इथे टेम्पो लावलेला आहे, कामगार आहेत. तिथे सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत गवत काढण्याची कामं चालतात. ते टेम्पोत भरून तो माल तिथे सप्लाय करण्यात येतो. तर महानगरपालिकेतले काही अधिकारी तसेच काही स्थानिक लोक आहेत, त्यांची नावं समोर आलेली आहेत. त्यांचा ह्याच्यामध्ये हातखंड आहे आणि ही दिवसाढवळ्या ही महानगरपालिकेला काही माहीत नसताना अनधिकृतपणे हे सर्रासपणे काम चालू आहे. हे जे काही नैसर्गिक गवत आहे ते काढून लाखो रुपयांनी ते विकलं जात आहे. महानगरपालिकेची ते फसवणूक होते आहे. तर ह्या संदर्भात आपले माननीय अजू पटेल साहेब त्यांच्याकडे आपण योग्य ती कारवाईची मागणी इथे करणार आहोत. तसेच पोलीस स्टेशनला रीतसर तक्रारी आपण